नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला साबुदाणा विंगची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आलू बॉईल करायला लावले कुकरमध्ये. इथं आरूसाठी तांदूळ, थोडीशी हरभरा डाळ आणि थोडीशी उडद डाळ असे छान स्पॉन्जी आप्पे केले तिच्यासाठी. तिला देते आता. आणि हा इथं साबुदाणा आपण भिजत घातलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. आता छान दिसायले ना, फुगले पण खूप. थोडीशी हिरवी मिरची मिक्सरला लावून घेतली, ती घातली याच्यात. आता आलू बॉईल झाले, त्याला ह्या किसणीने किसून घेणार आहे. आणि यात मीठ पण घालून घेणार आहे. आता एवढं पातीलं साबुदाणा आहे ना, तर हे पातीलं भरून पाणी टाकणार आहे मी. माझे आलू इथं शिलून झाले आहे. आता त्याला खिसणीने खिसून घेते. आता मस्त खिसणीतून बारीक करून घेतले. आणि हे मिक्सरमधून काढायचं ना, म्हणून ही मिरची याच्यावर टाकून ठेवली. आता हे मिक्सरमधून फिरून घेते एकदा. मिक्सरमधून ना हे असं फिरून घ्यायचं. हे बघा, बारीक काढून झालेलं आहे. तर हे याच्यात मिक्स करून घेते मी. कोणी कोणी आहे ना, हे कच्चंच याचं आपलं कोरडाईच्या शास्यातून काढून घेतं बघा. तसं पण होतं, पण त्याच्यात काय होतं, लास्टला हे चिरमटून जातं आणि तळल्या जात नाही, म्हणजे चावल्या जात नाही ते. त्याच्यामुळे हे असे आहे ना, एकदम पापडासारखे होतात. हे छान चावल्या जातात. म्हणजे जिरे खात असाल तर जिरे पण घालू शकता. आम्ही नाही खात उपासाला जिरे. आता इथं मी कुकरमध्ये पाणी पण उकळी आलेलं आहे आपलं. तर हे दमादमाने घालते. आता कॅमेरा पकडायला कोणी नाही, एक घालते आणि मिक्स केल्यावर दाखवते तुम्हाला. असं दिसतंय काय मिक्स केल्यानंतर. अजून पण मिक्स करणं चालूच आहे, कारण ते असे गोळे गोळे झालेत ना. मला आता रेडी. हे 5-10 मिनटं शिजवलं मी, जास्त पण नाही शिजवलं. विंग्स बनवायला आहे ना ताईंनो, फक्त याला कॅरी बॅगमध्ये टाकायचं. आणि आपण खाली कोन सारखं कट करतो ना, असं कोन कसा असतो तसं त्या कॅरी बॅगला कट करायचं. पण याला ते थंड होऊन द्यावं लागेल. आणि मला जायचं फिरायला. तर मी काय केलं आपली ही आयडिया बनवली. म्हटलं याला आपण पळी पापडच करून टाकू. कारण सोनीबाई माझी मैत्रीण ते गेल्या त्या गावाकडं. म्हटलं फिरायला येत्या की नाही येत्या, पण त्यांनी आत्ता जस्ट आवाज दिला म्हणजे आपण जाऊत फिरायला. म्हणून मग मी आता असंच फास्ट बनवून घ्यायले. याला तुम्हाला विंग्स करायचे, फक्त कॅरी बॅगमध्ये टाका आणि असं कोनसारखं फिरवा, बस विंग्स बनून जातात. आल्यात बाई ताईंनो, छान दिसायला ना. पण तळल्यावर समजेन. आता तळल्यावर दाखवून तुम्हाला मी. त्यात का आलू, हिरवी मिरची, मीठ बस. आणि साबुदाणा मिक्सरला काढला. ते तुमच्याकडे जर विस्कर असेल ना, त्याने चांगलं मिक्स होईल. ते थंड झालं तरी एवढा काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. त्याने छान मिक्स होईल. ते गिठुळ्या थोड्याफार राहिलेले थोडेसे राहिले, तर प्राचीला म्हटलं तू कर आणि मला जायचं फिरायला, तर चहा करून पिते आणि मग फिरून येते. मला रेसिपी पण दाखवणं होऊन जाईल. आणि आता 15 तारखेला शिवरात्र येईल. शिवरात्रीला पण खाण्यासाठी होऊन जाईल. कारण एरवी चतुर्थीला नुसता साबुदाणा असला तरी इनफ असतो, पण महाशिवरात्री कशी मोठी असते ना, सगळ्यांना रताळं काही ना काही वेगळं वडे विडे असं आवडत असतं. त्याच्यामुळे मी बनवल्या वाळतीन 15 तारखेपर्यंत. तर करायला मला लेटच झाला आहे थोडा. पण दुपारी माझा एकच प्रॉब्लेम आहे, 12 वाजले आणि मी जेवण केलं की सुस्ती येऊन जाते मला. आता मी चहा ठेवली, चहा पिते आणि मग निघते. फिरायला जायचे, रोज फिरायला जातो. इकडं पी आता तू, मला जायला उशीर होईल. चड्डी घालून देते तिला, जायचं तिकडं. या चहा घ्यायला. मस्त चहा झाली ना. रावणाचा उचलून आणला काय म्हणते ते. पोरं मस्त क्रिकेट खेळायला इकडं. चाफ्याची फुलं किती छान आहे ना. लोक नेतात पण इथून देवपूजेसाठी.
आणि मी मस्त गौऱ्या व्याचायले फिरत फिरत चालतं म्हणजे आमचं. चला आता तुम्हाला पापडी आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तळून दाखवन. आज जर तळून दाखवली ना तर आजचा व्हिडिओ आज पडणार नाही, त्याच्यामुळे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तळून दाखवून ती कशी झाली. तर आजचा साबुदाणा पापडीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.